एक 40 वर्षाची विवाहित महिला तिच्या सासऱ्यासोबत अनैतिक संबंधामध्ये होती. तिच्या सासऱ्याचं वय 70 वर्ष होतं. एक दिवशी असंच हे दोघे शरीरसंबंध करत असताना त्याला ती म्हणते की तुमच्याकडून आता होत नाही. 1-2 मिनिटात पाणी सोडून देताय. मला वाटतं की तुम्ही तुमच्या मित्राला बोलवायला पाहिजेल आहे. त्यावेळेला तो दुसऱ्या दिवशी त्यांच्या मित्राला घेऊन येतो 4 मित्रांना. आता हे 5 जण त्या महिलेसोबत संबंध बनवायला लागतात, पण तरीही ती शांत होईना. आता याच्यावरून आपल्याला समजतं की एका महिलेच्या शरीरामध्ये किती आग असू शकते. 4 अनुभवी लोकं तिच्यासोबत करत आहेत, तरी ती जर शांत होईना. त्यानंतर त्या 5 लोकांनी त्या रूममध्ये तिच्यासोबत असं काही केलं. ही घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. पूर्ण स्टोरी सांगतो मित्रांनो. या चॅनलवरती आपण ना एकदम रॉ आणि गावठी भाषेमध्ये तुम्हाला स्टोरी सांगत असतो. स्टोरी म्हणजे काय रिअल घटना सांगतो. तर त्या घटना जाणून घ्यायची असतील तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो. 2001 मध्ये अनिता नावाची महिला 20 वर्षाची सासरी येते लग्न करून. तिचा नवरा जो होता मराठी शाळेमध्ये शिक्षक होता. शिक्षक शिकवायचा. दिवसभर शाळेमध्ये जायचा. दिवसभर ही जी अनिता होती घरी एकटीच असायची. त्यावेळेला तिचा सासरा 50 वर्षाचा होता. एकदम रंगील किसमचा तिचा सासरा. तो तिच्यावरती नजर ठेवून असायचा. त्याची बायको 2 वर्षापूर्वी वारलेली होती. 2 वर्षापासून तो तसाच होता. त्यावेळेला त्याच्या अंगामध्ये जवानी होती. तो त्याच्या सुनेवरती लक्ष ठेवून होता. त्या सुनेने पण त्याला रिस्पॉन्स द्यायला चालू केला. दोघांमध्ये हळूहळू संबंध बनायला लागले. आता असं करत करत यांच्या दोघांमध्ये 25 वर्ष गेली. 2025 नोव्हेंबरचा महिना. आता हळूहळू तो पूर्णपणे म्हातारा होऊन गेला होता तिचा सासरा. तिचा सासरा तर म्हातारी झालाच होता, पण ही पण म्हातारी झाली होती. ही अनिता जी होती अगोदरपासून 2 पुरुषांना सांभाळत आलेली होती. आता तिचा जो पती होता तो कमजोर पडला होता. मग एका साईडनं तर तिला आता कमी पद्धतीने येत होतं, दुसरा साईड तर हा म्हातारा कमीच करत होता. आता हिला जास्त शरीरसंबंध पाहिजे होते. जास्त वेळ कोणीतरी करावं असं वाटत होतं, पण कोण करणार? आता या दोघांना सोडून तर बाहेर कुठे जाणार? तसंच एक दिवशी ज्यावेळेला तिचा सासरा करत होता त्यावेळेला म्हणते की तुमचे मित्र वगैरे आहेत का? त्यांना घेऊन येत जावा ना अधूनमधून. ज्यावेळेला ही गोष्ट तिचा सासरा ऐकतो त्यावेळेला या दोघांमध्ये वाद व्हायला लागतात. म्हणला की तुझा नवरा आहे, मी आहे, तरी तुला अजून 2-3 लोकं पाहिजेत. काय आहे नेमकी तू बाई कोणत्या मातीची बनलेली आहे? काय खाती नेमकं तू, ज्यामुळे करून तुझ्या अंगामध्ये एवढी आग आहे की तुला 2-2 पुरुष करतायत तरी तुला भागना. ज्यावेळेला तिचा सासरा असा म्हणतो, अनिता त्याला म्हणते की तुला करू देते ती बघ. तुला जर उद्या तुझ्या मित्रांना घेऊन येणं होत असेल तरच ये, रूममध्ये नसेल तर तू म्हाताऱ्या इथून निघून जा. तू अजिबात नाही. तुला आता अनिताच्या सासऱ्याला अनिताच्या शरीराची गोडी लागलेली होती. त्याच्याशिवाय तिला करमत नव्हतं. तो आता काय करू शकत नव्हता. तो दुसऱ्या दिवशी पार्कमध्ये गेल्यानंतर निवांत बसला होता. त्यावेळेला त्याचे मित्र म्हणतात की काय आज नाराज आहे? त्यावेळेला तो पूर्ण गोष्ट सांगतो. त्याचे मित्र म्हणतात, एक काम कर, ही जर अशी करते ना, आम्ही येतो आणि त्यावेळेला तिला एकदा शांत करून टाकू. अनिताचा सासरा 4 म्हाताऱ्यांना घेऊन येतो. ते 4 म्हातारे जे होते एकदम रंगीले किसमचे होते त्या सासऱ्यासारखंच. त्यांनी येताना पॉवरच्या गोळ्या आणल्या होत्या. चौघांनी आळीपाळीनं केलं तिच्यासोबत, तरी काय होईना. आता ती म्हटली की काय तुमच्यात दम नाही. आता सगळ्यांना लक्षात आलं की ही काय अशी तशी भागणार नाही. सगळ्यांनी एक गोळी खाल्ली. अर्धा-पाऊण तास थांबले. त्याच्यानंतर जे त्यांनी दाब दिलाय ना, एकामागे एक रडू. त्याच्यानंतर त्या 4-5 जणांनी जो धिंगाणा केला त्या रूममध्ये, एकामागे एक, एकामागे एक अर्धा-अर्धा तास ओढायचं एकमेकाला. इकडं-तिकडं, इकडं-तिकडं ओढायचे. त्या अनिताच्या शरीराच्या पूर्णपणे लचके तोडले त्यांनी. आता अनिता बास, बास म्हणायला लागली. पुन्हा नाही असं करत. त्या 4-5 जणांनी तिला एकदम शांत करून टाकलं होतं. तिची पूर्ण आग विझवली. पण यांच्या अंगात आता ताकद आलेली होती गोळ्या खाऊन. हे काय शांत बसतात काय? अनिता ओरडत राहिली पण हे थांबले नाहीत. याच्यामुळे त्या अनिताचा तिथं मृत्यू झाला. आता अनिता तर गेली. या चौघांना शांत झालं. त्या लक्षात आलं की यायला आपल्या हातून काय घडलं. या लोकांनी काय केलं? आता करायचं काय? एका बाईच्या नादात तर या चौघं अडकणार होती. त्या चौघांनी काय केलं की अनिताची बॉडी उचलली, पोत्यात टाकली आणि त्यांच्या गाडीमध्ये घेऊन नदीच्या कडेला नेऊन फेकून दिली. त्यावेळेला त्यांना वाटले कोण पकडणार आहे, नदीत जाईल वाहत. पण पुढे जाऊन ती अर्धा-1 किलोमीटरवरती नदीच्या कडेला भांडी धुत असलेल्या बायांना दिसली. पोलिसांना फोन केला. पोलीस आले. चौकशी केली तर शोधत शोधत अनिताच्या नवऱ्यापाशी गेले. त्यावेळेला अनिताचा नवरा म्हणला, हो कालच्यापासून मिसिंग आहे, मला वाटलं गेली असेल कुठं तर, म्हणून मी आज कंप्लेंट द्यायला येणार होतो, पण तोपर्यंत तुम्ही झाला. काय झालं? हो असं असं पोलीस सांगतात की असं असं झालंय. त्यावेळेला पोलिसांना ज्यावेळेला अनिताच्या नवऱ्याला समजतं त्यावेळेला म्हणतो की असं कोणी करू शकतं, काय एवढं लक्षात नाही. आसपासचे CCTV चेक करतात त्यांच्या घराच्या बाहेरचे. हे 4 म्हातारे आत गेलेली आणि येताना 5 लोकं ठिकं घेऊन आलेली बघितलं. चौघांना अरेस्ट केलं.
त्यावेळेला ही पूर्ण घटना उघडकीस आली मित्रांनो. आता ही चौघं जी आहेत 5 जण जेलमध्ये आहेत. पण अशा काही घटना असतात मित्रांनो आणि अशा काही महिला असतात. पण अशा काही घटना घडत असतात मित्रांनो. अशा काही महिला असतात की त्यांना लय हव्यास असते. बाकी अशा गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा.